जेन झीच्या झुरळांच्या दणक्यामुळे आपला मिशन 360 हा प्लॅन धुळीस मिळालेला आहे संसदेमध्ये. बांकीपूर बिहार मधलं प्रशांत किशोर निवडून आलेले आहेत आपले विद्यमान अध्यक्ष नबीन यांच्या साम्राज्याला सुरुंग लावून. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना प्रचंड इंस्टाग्रामवर ट्रोल केलं जात आहे. मग सगळी समर्थकांची जी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे ती आता चिंतन बैठकीमध्ये व्यस्त झालेली आहे. आणि 2029च्या निवडणुकांपूर्वी उत्तर प्रदेशसह ज्या 5 राज्यांमध्ये निवडणुका येऊ घातलेल्या आहेत काही महिन्यांमध्ये, त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीमध्ये राज्यनिहाय आणि देश पातळीवर प्रचंड असे बदल केलेच पाहिजे. या दृष्टीने आजच 12 तासांमध्ये मोठी घोषणा होणार आहे. बातमी कन्फर्म आहे. भारतीय जनता पार्टीचं जे कमळ आहे त्या कमळाच्या भोवती जो चिखल आहे त्या चिखलातच आपण मोठे होऊ शकतो. परंतु जर त्या कमळावर आता लक्ष्मी बसून यायला पाहिजेत त्या अर्थाने, तर केंद्र सरकारचे मंत्री देखील बदलले पाहिजेत, त्यांना संघटनेमध्ये पाठवलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार झालेला आहे. नेमका काय आहे त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, नितीन नबीन यांचं वय 45-46, म्हणजे आता हे सीजेपी वगैरे होण्याच्या आधीच ही त्यांची निवड झालेली. त्याचं काय कारण आहे बरं? की जसं आता हे जेनजीचं आंदोलन झालं, ट्रोलिंग सुरू झालं म्हणून काहीतरी होत आहे असं अजिबात नाही. भारतीय जनता पार्टी महिला मतं, युवकांची मतं किती टक्के आहेत या दृष्टीने पावलं टाकतीये. सुरुवातीपासून दीर्घकालीन धोरण असतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा असलेला जो आधी जनसंघ आणि 1980 नंतर झालेला भारतीय जनता पार्टी, कुठलंही धोरण ठरवताना दीर्घकालीन विचार करतं आणि शॉर्ट टर्म मध्ये विचार करत असताना फसगत सुद्धा करून बसत. आता हे जे आहे नितीन नबीन यांची निवड झाली त्यानंतर त्यांना आता म्हणजे हे जानेवारी 26 मध्ये त्यांची निवड झाली. आता 200 दिवसांपेक्षा त्यांच्या दिवसांपेक्षा जास्त काळ टीमची घोषणा प्रलंबित होती तसं आधी. आता ही मुख्य जे बदल केले जाणार आहेत, आता मुळात आधी जसं मी म्हटलं की युवक आणि महिलांची मतांची संख्या, आता ही जेन झी वगैरे याचा विचार आधीच झालेला. मग तो महिला आरक्षण, जसं 360 मिशन म्हणजे काय की 360 2/3 बहुमत लोकसभेमध्ये जर मिळालं तरच महिला आरक्षण. आणि मग परिसीमन म्हणजे बिल म्हणजे 543 वरून 850 पर्यंत खासदारांची संख्या नेता येईल. मग सेंट्रल व्हिस्टा आम्ही आधीच नियोजनपूर्वक बांधलेलं आहे की सगळे खासदार बसतील. खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे आधीच धोरण ठरलेलं आहे. आता पिढीगत बदल झाले पाहिजे. तरुण महिला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. टीमचं सरासरी वय 50 वर्षापर्यंत खाली आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. युवा नेते, महिलांना 33% आरक्षण पक्षाच्या राज्य घटनेतील तरतुदीनुसार देण्यावर भर. कॉक्रोच जनता पार्टीच्या जेएनझीच्या निषेधानंतर नीट पेपर लीक प्रकरण तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा बदल आहे असं एका प्रतिष्ठित दैनिकानं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर अनुभवी आणि नवीन चेहरे यांचं मिश्रण झालं पाहिजे. काही विद्यमान महासचिव जसे विनोद तावडे, सुनील बन्सल राहू शकतात, कारण ते विनोद तावडेंचं आपल्याला माहिती आहे ते अमित शहाचे खास आहेत. बहुतेक महासचिव बदलण्याची शक्यता. राष्ट्रीय पदाधिकारी संख्या वाढवण्याचे प्रस्ताव. उपाध्यक्ष 10 अधिक आणि महासचिव 8 अधिक, म्हणजे ही संख्या भर टाकली जाणार आहे. आता संभाव्य प्रमुख नामे: स्मृती इराणी पहिल्या शिक्षण मंत्री, मनुष्यबळ विकास मंत्री.
त्यांचाच वाद झाला आणि नंतर त्यांना ते दुसऱ्या टर्म मध्ये काही मिळालं नाही. त्यांची पुन्हा री एंट्री होऊ शकते. अनुराग ठाकूर यांची राष्ट्रीय संघटनेत परत येण्याची चर्चा आहे, महामंत्री म्हणून किंवा प्रमुख भूमिका म्हणून, म्हणजे मंत्रीपद जाणार. धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री पदावरून राजीनामा दिल्यानंतर जसं आबाविपेचे ते कार्यकर्ते म्हणजे खास घडलेले आहेत. सतीश पुनिया, बिप्लब देव जे त्रिपुराचे मुख्यमंत्री होते, हरीश द्विवेदी, त्रिवेदी सिंग रावत, अनिल बलोनी यांच्या नावांचाही उल्लेख आहे. पार्लमेंटरी बोर्ड सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था मध्येही बदल शक्य. म्हणजे बघा, आता नितीन गडकरी 2012 पासून जे पंख कापत कापत हले, त्यांना सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डातून सुद्धा निष्कासित करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या. खाते देखील कमी कमी करण्यात आले. आता फक्त रस्ते वाहतूक मंत्री, आता त्याच्यावरही प्रश्नचिन्ह आहे. असं होऊ शकतं. आता इतर पैलू काय आहेत? जातीय प्रादेशिक समतोल, ओबीसी, महिला युवा, जसं सुरुवातीला सांगितलं, एक व्यक्ती एक पद धोरणानुसार काही केंद्रीय मंत्र्यांना संघटनेत हलवणे, मार्गदर्शक मंडळ म्हणजे मोदी, अडवाणी, जोशी, राजनाथ सिंह आणि पार्लमेंटरी बोर्ड संरचना कायम राहून नवीन चेहरे येण्याची शक्यता, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता ओबीसीचं एक जाता जाता सांगितलं पाहिजे. आता जात गणना ती जाहीर तर केलेली आहे, पण ओबीसीचे रकानेच नाहीये. नाराजी ओढवणार आहे, ती सुरू झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये ओबीसी अतिशय काळजीपूर्वक त्यांना समोर ठेवून निर्णय घेतला पाहिजे, म्हणून हे सगळे बदल आहेत. आता बघा, म्हणजे आता नवीन प्रकारची बीजेपी, अशी नवीन रेसिपी, पॉलिटिकल रेसिपी तयार होते बघा, नवीन बीजेपी. आता केंद्र सरकार मंत्रिमंडळातील पातळीवर फेरबदल. जून जुलै 2026 पासून अटकळी सुरू होत्या, पण मान्सून अधिवेशनानंतर म्हणजे ऑगस्ट 15 नंतर होण्याची शक्यता आहे. आणि जसं आता 15 ऑगस्ट झालेलं आहे, लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आता भाषण झालेलं आहे. आता बदल पक्ष टीम घोषणेनंतर ते बदल लगेच होणार. आता आधीच झालेले सुरू असलेले संकेत. जॉर्ज कुरियन यांनी राज्यसभा सदस्यत्व नूतनीकरण न झाल्याने राजीनामा दिला. पंकज चौधरी उत्तर प्रदेशचे आणि हर्ष मल्होत्रा दिल्लीचे यांना पक्ष युनिटची जबाबदारी देण्यात आली. रवनीत सिंह बिट्टू यांचे राज्यसभा नूतनीकरण नाही. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा वगैरे वगैरे ते सगळं पाहिलेलं. आता अपेक्षित बदल काय? काही मंत्र्यांना काढणे किंवा विभाग बदलणे. काही रिपोर्ट्समध्ये निर्मला सीतारामन, हरदीप पुरी यांच्या विभागांबाबत चर्चा होती, पण अद्याप अनिश्चित आहे असं सांगितलं जाते. नवीन चेहरे प्रादेशिक, जातीय, ओबीसी, दलित, महिला आणि राजकीय संतुलनासाठी टीएमसी बंडखोर जे 20 आणले फोडून. 15 दिवस अमित शहा तिथं त्या पश्चिम बंगालची निवडणूक विधानसभेची होती तिथं थांबले होते, जिंकून दाखवली. टीएमसीच्या खासदारांना वाटले की चलो अभी इधर माल मिलने वाला है, हम दिल्ली जाएंगे, अमित शाह जी अपना सब कुछ ख्याल रखेंगे. त्या पद्धतीचं ते आहे. आता याच्यामध्ये खालील पदे भरणे. आता 2027च्या निवडणुकांसाठी राज्यांना उत्तर प्रदेश, पंजाब फ्रेश ब्लड आणि कामगिरी मूल्यांकन यावर भर दिला जातो. आता कारण काय? 2027 मध्ये महत्वाच्या राज्यात विधानसभा निवडणुका, युवा मतदार वगैरे ते झालं. जेएनजी आणि सामाजिक दबाव. आंतरिक पुनर्रचना, नितीन नवीन यांच्या अध्यक्षपदानंतर संघटना मजबूत करणे, पार्लमेंटरी बोर्ड यासारख्या संस्थांमध्ये बदल, राजकीय समीकरण. एनडीए मध्ये आता हे सहयोगी जे पक्ष आहे त्यांची ताकद कमी करणे. टीडीपी आले, जरी आले 20, जेडीयू ताकद कमी. नितीश कुमारचं तेच केलेलं आहे. म्हणजे दोस्ती करायची, नंतर काय करायचं, हळूच दाबायचं. असं दाबायचं का श्वास घेताच नाही आला पाहिजे. तू मित्र म्हणायचं काय, मिठी मारायची, पेढ्यातून काय करायचं, व्यवस्थित पेरणी करायची, पॉयझन द्यायचं, हळूहळू लागू झालं पाहिजे. कार्यभाग संपला, विषय संपला. अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे. कारण धनवान पक्ष आहे, जगातला वेगवान पक्ष आहे. कॉर्पोरेट जगताने याच पार्टीला म्हणजे हजारो कोटींची देणगी दिलेली आहे. आणि मग आता पुढे जर काही करायचं असेल तर अशा पद्धतीचे बदल आज रात्री म्हणजे 17 ऑगस्ट किंवा 18 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे, हे लक्षात घ्या. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.